चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 12वीच्या कॉमर्समध्ये अकाउंटचा पेपर देत असताना काही आपल्याला ट्रिक्स समजून घ्यायचं आहे, आपण घेतोय. तर त्यामध्ये बघा, विद्यार्थ्यांना नेहमी प्रश्न पडलेला असतो, सर आम्हाला जे डेटर्स दिलेले असतात, हे डेटर्स जे आहे, तर त्यामध्ये आम्हाला डेटर्स दिल्यानंतर फायनल अकाउंटला डेटर्स दिल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला 2 ॲडजस्टमेंट दिलेले असतात. एक ॲडजस्टमेंट असते आर-डी-डीची, आर-डी-डी, रिझर्व्ह अँड डाउटफुल डेब्ट्सची, आणि दुसरी असते बॅड डेब्ट्सची, बॅड डेब्ट्स. तर सर आम्हाला यामध्ये कळत नाहीये की जेव्हा आम्ही डेटर्स घेतो तेव्हा आम्हाला आर-डी-डी पहिले लेस करायचंय की बॅड डेब्ट्स पहिले लेस करायचे. तर यामध्ये बघा, समजा डेटर्स तुम्हाला दिले असेल, डेटर्स असेल तुमचे 1,00,000 रुपये. किती लाख रुपये आहे? 1,00,000 रुपये. बॅड डेब्ट्स तुम्हाला दिले समजा 5,000 रुपये आणि आर-डी-डी आहे तुमची 3,000 रुपये. सॉरी, आर-डी-डी दिले समजा 5,000 रुपये आणि बॅड डेब्ट्स दिलेले आहेत तुमचे 3,000 रुपये. तर अशा प्रकारे तुम्हाला 2 अमाउंट दिलेल्या आहेत, तर डेटर्स मधून ते आपल्याला मायनस करायचे असतात. तर याचा एक क्रम असतो, बरोबर ना? तर आपण आर-डी-डी पहिलं लेस करू शकतो का बॅड डेब्ट्स पहिले लेस करू शकतो? तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचे असतात, हे बॅड डेब्ट्स जे आहेत ते लेस करायचे असतात. कारण बॅड डेब्ट्स म्हणजे आपले बुडालेले पैसे आहे आणि आर-डी-डी म्हणजे आपले जे बुडणारे पैसे आहेत ते, बरोबर ना? जे बुडालेले पैसे आहेत त्याच्यावरती कधीही प्रोव्हिजन होत नाही. म्हणून आपल्याला सगळ्यात पहिले हे बॅड डेब्ट्स जे आहे ते लेस करायचे. आता ते समजा आपले आहेत 3,000 रुपये, बरोबर ना? तर अशा प्रकारे इथे किती येतात? 97,000. तर आता इथे आले 97,000, बरोबर? मग नंतर त्यातून आपल्याला लेस करायचे असतात, लेस बॅड डेब्ट्स नंतर लेस करायचे असतात आर-डी-डी, आर-डी-डी. आता ॲट द रेट 5% असेल. आता ॲट द रेट 5% आर-डी-डी असेल किंवा 5,000 रुपये असेल, बरोबर ना? तर पर्सेंटेज असेल तर या या राहिलेल्या अमाउंटवरती इथे पर्सेंटेज म्हणजे रुपीज दिले नाहीये तुम्हाला. तर दिले तर चांगलीच गोष्ट आहे. जर नाही दिले तर पर्सेंटेजमध्ये दिलेले असतात. ते पर्सेंटेजमध्ये दिलेले जे आहे 5% आहे. किती आहे? 5%. तर बघा, मी एक शून्य खाल्ला तर 9,700 रुपये राहतात. बरोबर ना? किती रुपये राहतात? एक शून्य खाल्ला की 10% हे 700 रुपये 9,700 रुपये राहतात. मला 5% पाहिजे. तर मी काय करणार? 9,000च्या निम्मे 4,500 रुपये आणि 750 सॉरी 700च्या निम्मे 350 रुपये. तर अशा प्रकारे जर बघितलं तर 4,850 रुपये, 4,850 मी याच्यातनं मायनस करणार आणि राहिलेली जी अमाऊंट आहे तर ती येणार 0. 10तून 5 गेले 5, बरोबर ना? त्यातून 10तून 9 गेले 1 आणि हातचा इथे देऊन टाकला परत. तर 7तून 5 गेले 2 राहिले इथे आणि हे 9,900 9,100 सॉरी 92,150 रुपये. तर अशा प्रकारे आपण सगळ्यात पहिले बॅड डेब्ट्स लेस करणार आणि नंतर आर-डी-डी लेस करणार. थँक यू.